हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवर इन एसपी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत इंग्लिश क्लास 1 युनिट नंबर 4 लेसन नंबर 4.9 थँक यू गॉड. थँक यू गॉड. तर अशा या सुंदर पोएमचं नाव आहे. तर इथे गॉड गॉड म्हणजेच काय? देव. थँक्यू म्हणजेच काय? आभार मानणे. तर इथे आपल्याला या पोएम मध्ये, या कवितेमध्ये देवाचं आभार मानायचं आहे. सुंदर असं पोयम इथे देण्यात आलेलं आहे. तर ते कसं म्हणायचं आहे ते आपण पाहून घेऊया. त्यानंतर या पोयमचं किंवा या कवितेचं एक्सप्लेनेशन इथे आपण पाहणार आहोत. फर्स्ट वन ऍक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे. ए लिसन अँड सिंग. लिसन, लिसन म्हणजेच ऐका. सिंग, सिंग म्हणजेच गाणे म्हणा. थँक यू गॉड फॉर द वर्ड सो स्वीट. थँक यू गॉड फॉर द फूड वी ईट. Thank you, God, for the birds that sing. Thank you, God, for everything. सुंदर असे इथे पोयम देण्यात आलेला आहे. पहा, अशा प्रकारे इथे राईम आपण किंवा पोयम इथे म्हणून घेऊ शकतो. चला तर या पोयम मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे आपण ते इथं समजून घेण्याचा प्रयत्न करून घेऊया. थँक यू गॉड फॉर द वर्ड सो स्वीट. तर थँक्यू म्हणजेच काय? आभार मानणे. गॉड, गॉड म्हणजेच काय? देव. फॉर द वर्ड, वर्ड्स म्हणजेच काय? जग. सो स्वीट, सो म्हणजेच खूपच. स्वीट, स्वीट म्हणजेच काय? गोड. तर येथे मुलं काय म्हणत आहेत पहा. देवाला येथे प्रार्थना करत आहेत. देवाला येथे आभार मानत आहे. तर काय आभार मानत आहेत पहा. हे देवा, तू जे इतके सुंदर आणि गोड जग निर्माण केलेले आहेस त्याबद्दल तुझे मनापासून खूप खूप आभार. अशा प्रकारे या दोन ओळीमध्ये येथे देवाचं किंवा देवाला येथे प्रार्थना करण्यात आलेली आहे. पुढे गेल्यानंतर ना काय म्हणण्यात आलेलं आहे पहा. थँक यू गॉड फॉर द फूड वी ईट. तर येथे पुन्हा देवाचा आभार मानण्यात आलेला आहे. पहा, कशासाठी आभार मानण्यात आलेला आहे? फॉर द फूड वी ईट. फूड, फूड म्हणजेच अन्न. वी, वी म्हणजेच आपण. ईट, ईट म्हणजेच खातो. तर इथं पुन्हा काय करण्यात आलेलं आहे? देवाला आभार मानण्यात आलेला आहे. काय म्हणून आभार मानण्यात आलेला आहे पहा. आपल्याला जगण्यासाठी जे अन्न मिळत आहे त्या अन्नाबद्दल आम्ही तुझे खूपच आभारी आहोत. असे इथे पुन्हा देवाला आभार मानण्यात आलेलं आहे. पुढे गेल्यानंतर ना काय म्हणण्यात आलेलं आहे. थँक यू गॉड फॉर द बर्ड्स दॅट सिंग. पुन्हा इथे देवाचा आभार मानण्यात आलेला आहे. कशासाठी पहा. आपल्या आजूबाजूला जे काही पक्षी असतात, बर्ड्स, बर्ड्स म्हणजेच काय? पक्षी. आपल्या आजूबाजूला जे पक्षी किलबिलाट करत असतात, जे आवाज करत असतात, सुंदर गाणी गात असतात, त्यांच्यासाठी सुद्धा तुला पुन्हा काय आहे? आमच्याकडून आभार आहे. असे लहान गोंडस मुलं येथे देवाला काय करत आहेत? प्रार्थना करत आहेत. थँक यू गॉड फॉर एव्हरीथिंग. पुढच्या लाईन मध्ये काय म्हणण्यात आलेलं आहे? थँक यू गॉड फॉर एव्हरीथिंग. एव्हरीथिंग म्हणजेच काय? सर्व गोष्टींसाठी. लहान मोठ्या सर्व गोष्टींसाठी आम्ही पुन्हा तुझा काय करतोय? येथे आभार मानतोय. तू आम्हाला दिलेल्या या सर्व लहान मोठ्या गोष्टी आणि सुखी आयुष्यासाठी तुझे पुन्हा खूप खूप आभार. असे म्हणून लहान मुलं काय करत आहेत? देवाचं येथे आभार मानत आहेत. तर अशा प्रकारे सुंदर पोएमचं येथे एक्सप्लेनेशन करता येईल. दॅट आफ्टर B1 ऍक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे. पहा, लिसन, सी द पिक्चर्स अँड से. लिसन, लिसन ऐका. सी, सी द पिक्चर. पिक्चर पहा म्हणलेले आहेत. चित्रे पहा म्हणलेले आहेत. आणि से म्हणा म्हणले म्हणजे से, से म्हणजेच काय? पाठीमागं म्हणा असं म्हणलेलं आहे. वी से थँक्यू. तर आपण थँक्यू कधी म्हणतो इथं सांगण्यात आलेलं आहे. पहा, तर पहिल्या पिक्चर मध्ये इथं आपल्याला ग्रँड पेरेंट्स दिसून येत आहेत. ग्रँड पेरेंट्स म्हणजेच काय? आजी आजोबा दिसून येत आहेत. तर काय म्हणण्यात आलेलं आहे पहा. वेन ग्रँड पेरेंट्स टेल अ स्टोरी. तर जेव्हा आपल्याला आजी आजोबा स्टोरी सांगतात, काय करतात? गोष्टी सांगतात, तेव्हा त्या आपल्याला काय म्हणायचं आहे? त्यांना थँक्यू असे म्हणायचं आहे. पुढे गेल्यानंतर ना इथं एक लहान मुलगा चेंडू पकडताना घसरून खाली पडलेला आहे. तर त्याला हेल्प करण्यासाठी, त्याला मदत करण्यासाठी मोठे जे काही आहेत, मोठी माणसं त्यांना काय करत आहेत? तिथं मदत करत आहे. तर त्या
त्यावेळेस आपल्याला काय म्हणायचं आहे, थँक्यू म्हणायचं आहे. वेन समवन हेल्प्स अस, तर आपल्याला कोणी मदत करत असेल तेव्हा सुद्धा आपल्याला काय म्हणायचं आहे, थँक्यू असे शब्द वापरायचा आहे. पुढे गेल्यानंतर ना आपले जे पेरेंट्स आहेत, पेरेंट्स काय करत आहेत पहा, आपल्याला गिफ्ट देत आहेत. तर इथं काय म्हणण्यात आले पहा, वेन पेरेंट्स गिव्स अस समथिंग, जेव्हा आपल्याला पेरेंट्स काहीही देत असतात तेव्हा त्यांना पुन्हा काय म्हणायचं आहे, थँक्यू या शब्दाचा इथे वापर करायचा आहे. आणि पुढे गेल्यानंतर ना वेन वी गेट अ गिफ्ट, तर कोणाकडून आपल्याला गिफ्ट भेटत असेल, उपहार भेट वस्तू भेटत असेल तर तेथे त्यांना काय म्हणायचं आहे, थँक्यू या शब्दाचा येथे त्यांना वापर करून त्यांना अभिनंदन करायचं आहे. तर अशा प्रकारे आपण थँक्यू या शब्दाचा वापर वेगवेगळ्या ठिकाणी करू शकतो. तर सुंदर असं येथे पोयम आणि ऍक्टिव्हिटी सांगण्यात आलेली आहे. तर आज आपण पोयम नंबर 4.9 थँक्यू गॉड हा पोयम पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.